या पत्रकार परिषदेला जे पत्रकार बांधव आलेले आहेत त्या सर्वांचे भारतीय दलित कोपऱ्याच्या वतीनं आम्ही स्वागत करतो आणि आपल्या सर्वांना धन्यवाद देतो की या गंभीर विषयासंदर्भामध्ये जी आपण संवेदना आणि जाणीव दाखवली त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे धन्यवाद मानतो। या पत्रकार परिषदेचा जो विषय आहे तो हा विषय फार मोठा गंभीर स्वरूपाचा विषय आहे। गेल्या वर्षभरापासून संभाजीनगर महानगरपालिका ही खास करून दलित, गरीब, कष्टकरी आणि अल्पसंख्याक समुदायाच्या वसाहतींना टार्गेट करत आहे। मागच्या वर्षभरामध्ये त्यांनी जवळजवळ 1,500 विविध ठिकाणच्या झोपड्या पाडलेल्या आहेत आणि लोकांना बेघर केलेलं आहे। आणि आता माननीय न्यायालयाचा निर्णय पारित झाल्यानंतर यांनी माननीय न्यायालयाच्या निर्णय झाल्यानंतर संविधानाची आणि कायद्याची कोणतीही अंमलबजावणी न करता आणि संविधान आणि कायद्याचा कोणताही सन्मान न करता गेल्या 15 दिवसापासून इथल्या गोरगरिबांच्या, कष्टकऱ्यांच्या हजारो झोपड्या पाडून त्यांनी या संभाजीनगरमध्ये अश्रूंचा महापूर उभा केला। हजारो लोक बेघर केले। 50-50, 60-60 वर्षापूर्वी या शहरामध्ये निळ्या झेंड्याखाली विविध आंबेडकरी नेत्यांनी लोकांना घेऊन संघर्ष केला आणि या शहरामध्ये बाहेरून आलेल्या लोकांच्या वसाहती निर्माण केल्या। या संघर्षामध्ये माझाही सहभाग होता। लोकांनी त्यांच्या याच्यावर प्रगती केली। कुडाच्या झोपड्याच्या पत्र्याच्या झाल्या, नंतर लोकांनी तिथे पक्की बांधकामं केली आणि आता अतिक्रमणाच्या नावाखाली आणि बेकायदेशीर बांधकामाच्या नावाखाली पुन्हा एकदा गावकुसा बाहेरून गावामध्ये आलेल्या दलित लोकांना गावकुसाच्या बाहेर काढण्याचं आणि बेघर करून त्यांना लाचार होण्याचं काम संभाजीनगर महानगरपालिकेचे कर्मचाऱ्यांनी आयुक्त साहेब करत आहे। यासाठी त्यांनी हजारो पोलिसांचा बंदोबस्त वापरलेला आहे। शेकडो JCB वाहनं, पोकलेन वाहनं आणि ट्रकाचा वापर केलेला आहे। यावर वेगवेगळे प्रवाद आहेत, लोक भयभीत आहेत। अतिक्रमणाची मोहीम अडवायला कोणी पुढे येत नाही, लोकांच्या पुनर्वसनाची मागणी कोणी करत नाही। आज लोकांना अन्न पाणी गोड झालेलं आहे आणि अशा परिस्थितीमध्ये लोकांना रात्र आणि दिवसही कळायला तयार नाही। अशा अवस्थेमध्ये अश्रूंच्या या वाहणाऱ्या ह्याच्यामध्ये सरकारला दयामाया राहिलेली नाही। लोकांनी ज्यांच्यावर गेल्या 40-50 वर्षात आम्हाला सोडून विश्वास ठेवला ते सर्वच नेते आणि कार्यकर्ते आता गायब झालेले आहेत आणि लोकांच्या पडलेल्या संसाराच्या मड्यावर विचारपूस करायला बी औरंगाबाद मधला नगर कार्यकर्ता किंवा कोणताही नेता आतापर्यंत आलेला नाही। त्यामुळे या पडलेल्या आणि पडणाऱ्या झोपडपट्टी वासियांनी गेल्या 7-8 दिवसापासून माझ्याशी संपर्क करायचा प्रयत्न केला आणि त्यांचा जो टाहो आहे तो टाहो ऐकून मी असं ठरवलेलं आहे की भारतीय दलित कोपऱ्याच्या झेंड्याखाली एकाही औरंगाबादच्या नागरिकाला आम्ही बेघर होऊ देणार नाही आणि या बेघर न होऊ देण्यासाठी या लोकांना आम्ही वाऱ्यावर सोडणार नाही। लाडकी बहीण योजना ही सरकारची आहे, परंतु आज ज्यांची गरज पडलेली आहे, ज्यांचे संसार उद्ध्वस्त झालेले आहेत त्या फक्त माझ्या लाडक्या बहिणी आहेत आणि या लाडक्या बहिणींच्या डोळ्यातले अश्रू आम्ही जास्त काळ बघू शकणार नाही। त्यामुळे त्यांचे विस्कटलेले संसार उभे करणं आणि एकाही नागरिकाला या महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये बेघर होऊ न देणं याचा कयास आम्ही ठेवलेला आहे आणि यासाठी सर्व झोपडपट्टीवासियांना एकत्र येऊन एक मोठ्या महापंचायतीचं आयोजन, झोपडपट्टीच्या महापंचायतीचं आयोजन येत्या 10 दिवसामध्ये आपण औरंगाबाद शहरामध्ये, संभाजीनगर शहरामध्ये करणार आहोत। या महापंचायतीमध्ये झोपड्या पडलेले आणि उद्या पडणार असलेले असे हजारो नागरिकांनी सहभागी व्हावं असं आव्हान करण्यासाठी आम्ही परिषद घेतलेली आहे। या महापंचायतीमध्ये लोकांनी बेघर होऊ नये आणि तिथं चमकोगिरी न करता आणि कोणताही स्वार्थी उद्देश न ठेवता फक्त लोकांना बेघर होऊ नये या उद्देशाने जे नेते कार्यकर्ते येतील त्यांना आम्ही आमंत्रित करू। आमची इच्छा आहे की हा प्रश्न माणुसकीचा आहे। या ठिकाणी झोपड्या पडल्या नाहीत तर माणुसकी पडलेली आहे
आणि हा माणुसकीचा झेंडा उभा करण्यासाठी जे जे येतील त्या सर्वांना आम्ही सामावून घेऊ। परंतु यापुढे संभाजीनगरचं झोपडपट्टीचं आंदोलन या कोणत्याही पक्ष संघटनांच्या बरोबर न जाता किंवा एका विशिष्ट समाजाबरोबर न जाता सर्व झोपडपट्टीवासियांना बरोबर घेऊन भारतीय दलित कोबऱ्याच्या झेंड्याखाली कसं लढायचं, कसं आणि झोपडपट्टीवासियांनी कसं काय काय म्हणजे कायदेशीर काय, रस्त्यावर काय, प्रशासकीय काय, कोणती रणनीती ठरवायची ही रणनीती या महापंचायतीमध्ये आम्ही जाहीर करणार आहोत। त्यामुळं येत्या 10 दिवसामध्ये पडलेल्या आणि न पडणार असलेल्या झोपडपट्ट्यांच्या संरक्षणासाठी आणि एकही औरंगाबाद शहरातला माणूस बेघर होणार नाही यासाठी या महापंचायतीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। आणि ही महापंचायत आमचे मराठवाड्याचे अध्यक्ष अशोक बोर्डे साहेब हे येत्या 10 दिवसामध्ये नियंत्रित करतील। इथं आंबेडकर कृती समिती आहे, समाजाची गरज पडते, अजूनही त्यांनी ऍक्शन घेतलेली, इतर विषयावर बरोबर ते हात घालतात, त्याबद्दल काय म्हणण्याची? घाबरू नका तुम्ही। नाही, घाबरायचा प्रश्न नाही, परंतु आता मी ज्या प्रश्नावर आलोय तो विषय महत्वाचा झोपडपट्टीचा। माझं स्पष्ट मत आहे, महानगरपालिका विकासाचं राजकारण करत नाही, महानगरपालिका विकास करतच नाही। डेव्हलपमेंट हा शब्द महानगरपालिकेला कळलेला नाही, त्यामुळं महानगरपालिका फक्त विनाश करते। त्यामुळे संभाजीनगर महापालिकेच्या आयुक्तांना आमचं स्पष्ट सांगणं आहे की हा लोकांचा विनाश थांबवा, लोकांच्या दैनंदिन आयुष्य उद्ध्वस्त करून लोकांच्या माड्यावर आणि माणुसकीच्या माड्यावर तुम्ही विकास करू नका। आणि या संदर्भातलंच काय भूमिका आहे ती भूमिका आयोजित करण्यासाठी आम्ही सविस्तर भूमिका मांडणार आहोत, त्यासाठीच ही महापंचायतीचं आयोजन करण्यात आले। आम्ही सरकारच्या विरोधात आहोत आणि ते सरकार आहे, त्यामुळे त्यांच्या संदर्भात काय आहे ते आम्ही महापंचायतीतच बोलू। आंदोलन करणार आहे का काय करणार ते महापंचायतीत ठरवू आम्ही की आंदोलन करायचं, कायद्यात लढायचं का स्वतः मारायचं, त्याचा जो काही निर्णय असेल तो निर्णय महापंचायती होईल आणि तिथे उपस्थित असलेल्या लोकांच्या साक्षीने होईल। आता एवढंच आहे की या सर्व भयभीत झालेल्या लोकांना एकत्र करून लोकांना बेघर होऊ न देण्यासाठी सर्व एकत्र बसून आम्ही या अतिक्रमण हटवाच्या विषयी विचार विनिमय करण्यासाठी आणि योग्य निर्णय घेण्यासाठी महापंचायतीचं आयोजन करतो। आणि ही महापंचायत काय मोठ्या प्रमाणावर असेल आणि महापंचायत हेच एक आंदोलन असेल। आतापर्यंत आमच्याकडे असा आकडा आलेला आहे, वर्षभरामध्ये संभाजीनगर महापालिकेने जवळजवळ वर्षभरामध्ये तर जवळजवळ त्यांनी 8 ते 9 हजार लोकांना बेघर केलेलं आहे। जो त्याच्या पद्धतीने लढा देतो त्या सर्वांना माझ्या शुभेच्छा आहेत, परंतु झोपडपट्टीचा लढा हा बॉम्बेमध्ये असो पुण्यामध्ये असो हा फक्त भारतीय दलित कोबऱ्याच्या नेतृत्वाखालीच आम्ही लढतो। आणि बॉम्बेमध्ये आणि पुण्यामध्ये ज्याही वसाहती आहेत त्यातल्या बऱ्याचशा वसाहती ज्या ज्यावेळेस पडतात त्यावेळेस दलित कोबऱ्याचा झेंडा त्यांना संरक्षण देतो। आणि हा लोकांच्या जीवन मारण्याचा प्रश्न आहे, त्यामुळे जीवन मारण्याचा प्रश्न असल्यामुळं या आंदोलन भारतीय दलित कोबऱ्याच्या नेतृत्वाखाली आम्ही चालवणार। ज्यांना आमच्याबरोबर यायचं त्यांचं वेल अँड गुड आम्ही स्वागत करू, परंतु आंदोलन हे भारतीय दलित कोबऱ्याच्या झेंड्याखाली चालेल, आमच्या ताकदीने आम्ही चालू। महापंचायतीची 10 दिवसामध्ये आम्ही आयोजन करू आणि महापंचायत हेच आंदोलन असेल। 10 दिवसामध्ये आता आम्ही मैदानाचे बघतोय, एक मोठं मैदान भेटलं लोकांना सविस्तर बसायला, हाय स्पेस। जे येतील त्या भूमिकेबरोबर त्यांना घेऊन आम्ही सोबत जाऊ आणि यायचं का नाही यायचं तो त्यांचा सर्व प्रयत्न। संजय नगरचे जे कमान पाडली गेलेली आहे ते त्यांचंच काम झालेलं आहे, परंतु मी असं ऐकतोय येता येता प्रवासात मी काही लोकांशी बोललो त्यात मनपाने ती कमान पुन्हा बांधून देण्याचं काही लोकांना आश्वासन दिलेलं आहे। परंतु आपल्या माध्यमाने जर ती कमान महानगरपालिका बांधत नसेल तर मी स्वतः काही दिवसांनी उभा राहून ती कमान समाजाच्या वतीने बांधेन।
कारण बाबासाहेब आंबेडकरांची कमान ही सरकारच्या पैशानेच बांधली पाहिजे असं नाही. बाबासाहेबांच्या नावासाठी आम्ही जाळून घेतलेलं आहे. त्यामुळे बाबासाहेबांच्या नावाची कमान सरकारने म्हणू न म्हणू आम्ही स्वतः उभं राहून बांधू. हलवू देणार नाही. पुतळ्याची जागा हलवू देणार नाही. आता ते काय झालेलं आहे, औरंगाबाद शहर आता बरंचसं बदललेलं आहे. त्या 10-15 वर्षात औरंगाबाद शहराच्या वस्त्यामध्ये मी काही फिरलेलो नाही. आणि इथं मी बोलणार आणि स्थानिक लोक वेगळा निर्णय घेणार. त्यापेक्षा मी फक्त जालना रोडचा जो 60 फुटी जो पुतळा आहे त्या पुतळ्याच्या संदर्भामध्ये वेळ आली तर काँग्रेसची नाही, मी झोपडपट्टी वासियांच्या अश्रूची ताकद दाखवणार. मी आता औरंगाबादमध्ये आलो. माननीय मराठवाड्या अध्यक्षांच्या परवानगीने मी आज दिवसभरात सर्वांना भेटणार आहे. म्हणजे उद्याच्या सकाळी 4 वाजेपर्यंत मी आज औरंगाबादमध्ये विविध ठिकाणी फिरणार आहे आणि त्यामध्ये सर्वांना भेटून मग दुसरा प्रश्न असा आहे, रस्ता रुंदी करण्याच्या नावाखाली सदवी वगैरे व्यवस्थित पण एकीकडे असं पण बघितलं गेलं की मोठमोठे त्यांचे भीती असं बघा. आता काय त्या रोडला असले मंत्री राम आहे, त्याच्यानंतर एका कॅनलच्या जागेवर एक 3 मजल्याचं हॉटेल आहे, एक बिल्डरचं माझ्यामते शोरूम आहे, एक मॉल आहे. त्या रोडवरच आहे. तिथपर्यंत त्यांची कारवाई जाणार नाही. यांनी संजय नगरची कमान बांधण्याचं कामच एवढ्यासाठी केलं होतं की लोकांचा उद्रेक होईल आणि मग पुढची कारवाई लोक थांबवतील. पण आम्ही महानगरपालिकेला योग्य प्रकारे उत्तर देऊ. मराठवाडा अध्यक्षांनी जसा दौरा ठरवलाय, मी आलोय त्यांच्याशी, अजून मी बोललो नाही. मी आलो डायरेक्ट तुमच्याशीच बोललो. त्यांनी तसं ठरवलं त्या पद्धतीत आम्ही निघणार. पण आज मी औरंगाबाद मधल्या बऱ्याचशा वसाहतींना भेट देणार आणि बऱ्याच जणांबरोबर बोलण्याचा प्रयत्न करणार. मुस्लिम समाजाचा पण खूप नुकसान झालं. पडेगावला जाणार आहे ना, पडेगावला जाणार आहे, मुकुंदनगरला जाणार आहे, चिकलठाण्याला जाणार आहे. आता आरसूलमध्ये ज्या झोपड्या पडल्या त्यामध्ये बी पंचायत मुस्लिम बांधव आहेत आमचे. बेगमपुरामध्ये त्यांनी परवाची कारवाई केली, बिबिका मकबराच्या पाठीमागची कारवाई केली. तेही लोक माझ्याबरोबर संपर्कात आहे. त्या लोकांवर खोट्या केसेस सरकारने पोलिसांनी दाखल केल्या. माय बहिणीवर लाठीचार्ज झाला. एका माय बहिणीचं त्यांनी सलवार कमीच पाडायचा प्रयत्न केला. त्याची व्हिडिओ माझ्याकडे आलेली. बघा, ही लढाई झोपडपट्टीवासियांची. मी पहिलंच सांगितलं, एका विशिष्ट समाजाची नाही. पण ज्याला भारतीय दलित काँग्रेसच्या झेंड्याखाली येऊन आपल्याला घर वाचावं असं वाटतं आणि त्यांना आपल्या अश्रूचे ताकद दाखवायची, ते आमच्याबरोबर येते. आणि इथं दलित आणि मुस्लिम हा भेदच करू नका. सरकारला तो हवा आहे. आता त्या विषयावर झाला ना एक मोर्चा, आता आपण सरकारला का उघडायचं? आम्ही होतो का त्या मोर्चात? कारण आम्हाला माहिती होतं उद्या मला गरिबांच्या अश्रू जाते लढायचं आणि अश्रू मुसलमानांचे दलितांचे असं नाही. पण मी नाही बोलू शकत. मी म्हणणं त्यांनी केला, चांगला झाला. जे करायचं शुभेच्छा करा. कारण माझं काय, मला माझं इंटेन्शन डायव्हर्ट नाही करायचं. मला गरिबांच्या अश्रूला किंमत द्यायची. धन्यवाद. हिंदी में बता 2 मिनट. पूरा साल भर से संभाजीनगर महानगर पालिका के बुलडोजर दलित, मुसलमान और कष्टकरी लोगों की झुग्गियों पे चल रहे हैं और इससे हजारों लोगों को बेघर किया जा रहा, अपने उनके घर और मकाने छीने जा रहे. और खास तौर पे माननीय न्यायालय के ऑर्डर पारित होने के बाद संभाजीनगर न्यायपालिका ने संविधान और कानून का धज्जा उड़ाते हुए हजारों लोगों को बेघर किया है. और ये हजारों लोगों के अश्रू ये जंगे मैदान में हमको बुला रहे हैं. यहाँ बल्कि लोगों के मकाने नहीं गिरी, झुग्गियाँ नहीं गिरी, या इंसानियत गिरी.
और हम इंसानियत का झंडा उठाते हुए भारतीय दलित कोबरा की ओर से हम ये नहीं चाहते कि हम मनमानी डिसीजन ले। डिसीजन सब तरफ से पारित हो, सबकी सहमति मिले। इसके लिए एक आने वाले 10 दिन के अंदर हम झोपड़पट्टी की महापंचायत ये संभाजी नगर में लेने वाले हैं। हम मैदान की कोशिश कर रहे हैं। अच्छा मैदान मिलेगा तो 10 दिन के अंदर वो झोपड़पट्टी के महापंचायत होंगी और उसके ऊपर हम डिसीजन लेंगे सब झोपड़पट्टी वाले मिलके कि इसका मुकाबला कैसे करें। मगर इतना बात है कि भारतीय दलित कोबरा संभाजी नगर में ऐसा अभियान चलाएगा कि कोई भी गरीब इंसान बेघर न हो। हजारो लोकांना येत्या 15 दिवसांमध्ये बेघर केलेले आहे, त्यांचे मकानं तुटलेले आहेत आणि या गरीब लोकांच्या अश्रूकडे आणि या गरीब लोकांच्या पडलेल्या झोपड्याकडे बघायला महानगर या संभाजीनगरमध्ये लोकांनी ज्यांच्यावर विश्वास ठेवला होता ते सगळे नेते आणि कार्यकर्ते गायब झालेले। त्यामुळे लोकांच्या अश्रूंनी या मैदानामध्ये आम्हाला खेचून आणलेले आणि भारतीय दलित कोबऱ्याची भूमिका आहे, आम्ही कोणत्याही माणसाला बेघर होऊ देत नाही, कोणत्याही माणसाला घरापासून वंचित ठेवणार नाही, कोणालाही त्यांचा निवारा उजाडून देणार नाही। म्हणून याच्या आधी पडलेल्या हजारो लोकांची आणि उद्या पडणार असलेल्या हजारो झोपडपट्टीवासियांची एक महापंचायत येत्या 10 दिवसांमध्ये भारतीय दलित कोबऱ्याच्या वतीनं आम्ही करतो आहोत आणि त्याचं नियोजन मराठवाडीचे अध्यक्ष अशोक बोर्डे यांच्या नेतृत्वाखाली आमच्या औरंगाबादचे सर्व नेते आणि कार्यकर्ते करणार आणि या महापंचायतीला सर्व झोपडपट्टीवासियांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावं असं भारतीय दलित कोबऱ्याच्या वतीनं आम्ही आव्हान करतो। जय भीम। बऱ्याच म्हणजे 10-15 वेळेस निवेदन दिलेलं आहे, 4-5 वेळा पालकमंत्र्याला सुद्धा आम्ही निवेदन दिलेलं आहे, मुख्यमंत्र्याला पण दिलेलं आहे, विभागीय आयुक्ताला पण आम्ही निवेदन बऱ्याच वेळेस दिलेलं आहे, तरी त्याची काही दखल घेण्यात आलेली नाहीये। तर त्या लहुराज माळीने आतापर्यंत गोरगरीब लोकांचे लाखोने रुपये लुटले आहेत, कितीतरी गोरगरिबाचं त्यांनी पोट मारलेलं आहे। त्यासाठी आम्ही महिला मंडळच्या वतीनं त्यांना असं सरकारला असं आवाहन करतो की हे गोरगरिबावरचे जे तुम्ही अत्याचार आहे याला लवकरात लवकर थांबा, त्याला बडतर्फ करून त्याची सखोल चौकशी करा अशी आम्ही सरकारला विनंती करतो। आणि ट्रेनिंग सेंटरला त्यांनी लाखो रुपये करोडो रुपयाचा घोटाळा केलेला आहे, तरी आतापर्यंत त्यांची कुठलीही चौकशी झाली नाही। तर शासन त्यांना का पाठीशी घालतंय असा प्रश्न आमचा शासनाला आहे आणि लवकरात लवकर येत्या 10 दिवसात जर त्यांनी त्याला बडतर्फ करून त्याची चौकशी नाही लावली तर भारतीय दलित कोबरा संघटनेच्या वतीनं लाठी मोर्चा लाखोच्या संख्येनं काढण्यात येणार आहे आणि आत्मदहनाचे सुद्धा त्यांना इशारा देतो। तर याचं गांभीर्य सरकारने घ्यायला पाहिजे। त्यांना आम्ही असं निवेदन हे करतो। हो, पालकमंत्र्याला पण आम्ही सागर भाऊ तुमची काय मागणी? महात्मा फुले विकास महामंडळाचे तत्कालीन एमडी लहुराज माळी यांनी ट्रेनिंग सेंटरमध्ये करोडो रुपयाचा भ्रष्टाचार केला आहे व तिथे बोगस बिल दाखवून बोगस संस्था दाखवून असं लाखो करोड रुपयाचा पैसा त्यांनी हडप केलेला आहे। आम्ही आता सरकारला अशी मागणी करतोय की त्यांची सखोल सीबीआय मार्फत चौकशी नाही केली तर येत्या 15 दिवसाच्या आत कोणत्याही क्षणी मुंबई इथे आझाद मैदान इथे कोणत्याही क्षणी आम्ही महिला मंडळातर्फे बेलन मोर्चा आयोजित केला आहे, याची त्यांनी नोंद घ्यावी। राहुल आपलं सागर भाऊ, ट्रेनिंग सेंटरच्या नावावर करोडो रुपयाचा घोटाळा केला, असे असताना शासनाने त्यांची पदोन्नती केली मोठ्या जागेवर, म्हणजे हा प्रकार हा जो भ्रष्टाचार दाबण्याचा प्रकार आहे का? आता त्यांचे डिमोशन व्हायचे आधी प्रमोशन झालं, याच्या पाठीमागे कोणाचा हात आहे काय याची सुद्धा चौकशी झाली पाहिजे। त्यांनी वरिष्ठांना आर्थिक व्यवहार करून करोड रुपये देऊन त्यांची नियुक्ती स्वतः करून घेतली। त्याची भी चौकशी सीबीआय मार्फत अँटी करप्शन मार्फत लाचलुचपत मार्फत झाली पाहिजे अशी आमची भारतीय दलित कोबराची मागणी आहे।